कोण आहे रे? तर मित्रांनो घरी जाऊन फ्रेश होऊन आता आम्ही चाललोय लग्नाला. पंगत बघा मित्रांनो, आणि हीच खरी मजा आहे पंक्तीमध्ये जेवण्याची. काय ऑर्डर तरी दे. 4 नंबरच्या बरोबर लक्ष्मी मुंडे घे, 5 नंबरच्या बरोबर चिकन सुका घे. आणि ऋतिक इथं. तर मित्रांनो घरी जाऊन फ्रेश होऊन आता आम्ही चाललोय लग्नाला. तुषारच्या क्लासमेटचं लग्न आहे आणि आमच्या गावातलंच लग्न आहे. सो आम्ही दोघं पण चाललो आहे आणि दोघं अटेंड करतील आजऱ्यातनं. आणि बघू आता, प्रॅक्टिस सेशन होता आमचा मॅचचा, पण काय कॅन्सल झाला तो टाईममुळे नाही गावला. आता लग्नाला जातो. हो नॉनव्हेज असलं तर ताव देतो, नाहीतर मग लग्नाचं जेवणाचा स्वाद घेतलाच पाहिजे कसा मी. त्यामुळे आता चाललो आहे आम्ही. आणि ही माझ्या भावाची गाडी आहे, जे सध्या तरी हिच्यावर आहे. पुढच्या 2 वर्षात तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटेल अजून मोठ्या अद्याप. तोपर्यंत बाय. हा मित्र आहे संकेश्वर गोवा हायवे. सध्या झाला 2 वर्ष कंप्लीट झाले त्याला, अजून पण काम चालू आहे थोडं थोडं. आणि इकडून आंबोली आम्हाला जवळ आहे, गोवा पण जवळ आहे 100 किलोमीटर. तो आता गोव्याचा प्लॅन झाला तर तसा आमच्या गल्लीत विषय चालू आहे गोव्याचा प्लॅनचा. बघू काय होतं, कंप्लीट झाला तर जाऊ गोव्याला, नाही तर मग प्लॅन करून कॅन्सल करू, त्यात काय नवीन. तोपर्यंत बाय. आता बघू ते दोघं कधी येतात आणि मग जाऊ आम्ही आता लग्नाला. लग्नाचं जेवण खायची खूप इच्छा झाली, कारण की सध्या मी सार्वजनिक ठिकाणी जेवलो नाही. हॉटेलमध्ये जाऊन जेवतो दर टायमाला, आणि सार्वजनिक ठिकाणी जेवणाची चव असते ती वेगळीच असते. त्याच्यामुळं मला आता ती पण उत्सुकता आहे. त्यामुळे मित्रांनो हॉलमध्ये लग्न होतं. पहिल्यासारखं आता मंडपामध्ये कोण दारामध्ये करत नाही, सगळेजण हॉल वगैरे चॉईस करतायत. बरं असो. आणि त्याच्या साईडला बघा हे हॉटेल रिच म्हणून आहे, आणि त्याची एंट्री गेट बघा कसला कडक बनवलं आहे. अक्षता तर झाल्यात, अजून जेवणाचा आस्वाद घ्यायचा बाकी आहे. बघू जेवण कसं आहे. मित्रांनो मी हॉटेलमध्ये पार्टी करायला जातो, पण आता लग्नात बी जेव्हा आलो. ताट नाही हो मग अजून, आता जेव्हा वाढेल. हॅलो बघा आता काय काय मेनू आहे लग्नात. पापड आलेत पहिले ॲज युजल लग्नात. जेवणात पहिले पापड, कोशिंबीर. तरी त्या छोट्या बॉटल याच्यात काय घेणार आहे वाटीत? उटकन. आणि इकडे भाजी आली आहे, पुऱ्या. इकडे पंगत बघा मित्रांनो, आणि हीच खरी मजा आहे पंक्तीमध्ये जेवण्याची. मित्रांनो हे ताळ झालं आहे, आता फक्त राईस यायचा बाकी आहे. जेवतो जरा आणि भेटतो मग. नाही गेलं यार मित्रांनो, आम्ही इथं हॉटेल बांधायला चालू आहे. त्याच्या हॉटेलचे डिझाईन बघतो बाहेर, आणि ऋतिक आणि सूरज याचे नको ते ऑर्डर काय पण घेतो. काय ऑर्डर तरी दे. 4 नंबरच्या बरोबर लक्ष्मी मुंडे घे, 5 नंबरच्या बरोबर चिकन सुका घे. आणि ऋतिक इथं कॅप्टन म्हणून राहणार आहे, आणि सूरज कुक म्हणून. टेबल बघायला राहू दे, पहिलं ऑर्डर घेऊन ये. काय करतो, कामाला काढून लागेल तो डायरेक्ट. चलो कर. हे आहे ते मित्रांनो हॉटेल हॉटेल ग्रेट रिच. पूर्ण असं किल्ल्याची तटबंदी असते त्या टाईपमध्ये स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे पूर्ण. बरं एवढं मोठं हॉटेल आहे, छान आहे. आतमध्ये पण शिवाजी महाराजांचे पुतळे वगैरे, मावळ्यांचे पुतळे आहेत, आणि छान वाटतंय. कोण आहे रे? ना तर मित्रांनो इकडे घरात आलो मी. आता सध्या घराचं काम चालू आहे, तुम्हाला बोललो होतो घराचं काम करायचं. इकडे बघा गिला वगैरे चालू आहे, तर बघू कधी गिलावा कंप्लीट होत आहे. आणि मला दाखवा गॅलरीमधून व्ह्यू. हा बघा गॅलरीमधून व्ह्यू, ही पूर्ण गल्ली आहे असे. आणि खूप मोठं चिंचचं झाड आहे, दाखवेन तुम्हाला परत कधीतरी तिकडे गेल्यावर.
मित्रांनो मी गावात आल्यावर बघा मला काय दिसलंय, YSPLचा आमच्या टीमचं बॅनर, त्रेगाव वॉरियर्स, मालक भाऊ कुंभार आणि कॅप्टन मी स्वतः विजय परेट आणि ही सगळी टीम आहे माझी. फोटो बघून घ्या बघितला नसेल तर. मी आज आलो आहे आता आमच्या होम ग्राउंडवर. YSLPLची तर तयारी चालू आहे, उद्याच मॅच आहे पण त्याच्या अगोदर हे थोडीशी तयारी चालू आहे इथं. आणि इकडे बघा जरा रुसलेला एक प्लेअर आहे इथं, आदिनाथ परीट. आम्ही ऑप्शनमध्ये थोडंसं गडबड झाली त्याच्यामुळे आदिनाथ परीट आम्हाला भेटला नाही. बट आदिनाथ परीट रुसला आता, बोलत नाही. आणि इकडं झाड तोडायला चालू आहे, त्याला षटकार लागून बॉल आत पडाय नको म्हणून इकडे झाड वगैरे तोडायला चालू आहे. थांबा कामगार दाखवतो. अरे कुठे गायब झाला? फुल जोरात तयारी चालू आहे इकडे. नाही हे आहे मित्रांनो पीच आमचा. सध्या कलर काम चालू आहे, पीच वगैरे आकाय बघा. असं आहे ग्राउंड, पूर्ण 360 आहे आमचं ग्राउंड. ऊन लागलं तर सावलीत पण बसू शकता इथे. आणि समोर बघा हे आहे तलाव, गरम झालं की पोवायचं इथं. एक तर बघ कराय तरी घे पोरं ना तर थांबू नको. कधी काय मार रे सरळ आधी बाहेर मार जरा. लाल्या गावात राहून खूप काम केलं आहे. पीच हे सिमेंटचं पीच झालं आहे. आणि तिकडं हे रानोमाठ खेळाडू दिसते, ते सगळे उद्याच्यासाठी उत्सुक आहेत. बघू कोण जिंकते काय जिंकते. आणि काय बंटाय पुण्यावरून आलाय झाडू महाराज, दाखव जरा. बंटाय कुठली टीम आहे रे? एक मिनिट आपण विचारू डायरेक्ट. भाऊ तुझी टीम कुठली आहे? टीम कुठली आहे? सचिन 11 ब्रो, सचिन 11. तू नाही ना आमच्या गटात? नाही हा दुसऱ्या गटात आहे. आणि याला ओळखतच असाल. पण ही टीम बाहेर गेली मित्रांनो, याला इग्नोर करा. बॅट्समन आहे 5-5. आणि याला तुम्ही ओळखतच असाल, गोदरेजवर दिसतो तसाच इथं पण दिसतो गायरानात. पण हे कुठलं टी शर्ट हे नाही, आमचं किट नाही आहे, सेम कलर आहे पण वेगळा टी शर्ट आहे. देवाचा आहे उद्या, देव प्रसन्न उद्या म्हणून. आणि बैठक बघा, त्यानं आपल्या नाजूक हाताने ही पट्टी पकडलेली आहे. इकडे आखणी चालू आहे. नाही लाईव्ह नाही मित्रांनो, आमचा कॅप्टन आहे गावचा टीमचा. आणि त्याचा फेवरेट प्लेअर हा आदित्य परेट, पण त्याला याने टीम मध्ये घेतलं नाही. त्याचं कारण काय? सध्या याने एक कॅम्प चालू केला आहे, समर कॅम्प म्हणून. नाव काय तिचं? काय तू करायला जरा स्पोर्ट्स म्हणून याने सध्या लेदर क्रिकेटचा कॅम्प चालू आहे. कुणाला भाग घ्यायचा असेल तर सहभाग घेऊ शकताय. सकाळी 7 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 6. ओके थँक्यू. आणि बघू आता पावसाचं वातावरण काय होतंय. ढगाळ वातावरण झालंय मित्रांनो, 2 दिवस सलग पाऊस पडलाय. आणि बघू आता काय होतंय, थोडी मदत करतो जाऊन तिकडे. येऊ काय मोठा टाकायची अंगावर पडत. घेतले या बाबा, बस काय इकडे ढाका टाकाय चालू आहेत मित्र. काय काटा टाकतील अगोदर. ही बाउंड्री आहे आमची मित्रांनो. इकडं आम्हाला ते ब्रँडिंगचा हे नाही मिळाला, एक टॅग मिळाला नाहीत म्हणून आम्ही आता झाडाचे फांद्या लावतोय बाउंड्रीसाठी. लाल्या पेरू नवा. तर मित्रांनो अशा प्रकारे ग्राउंडची स्वच्छता झाली आमची. उद्याच मॅच सुरुवात आहे, आमची 4थी मॅच आहे. पण पहिली मॅच तुषारची आहे, सो आम्ही येणार आहे उद्या सकाळी लवकर बघायला. आणि आता मॅच आहे पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो. हे बघा पाठीमागं आमचा तलाव आहे. लास्ट टाइम मी याच्या ब्लॉगमध्ये दाखवला चिकनच्या. इकडे आम्ही खेकडी पकडायला येतो ज्यावेळी पावसात तिकडून मोहळ वाहते त्यावेळी. आणि आता आटत चालला आहे.
आणि उद्या दाखवतो तुम्हाला उद्या. आणि मग उद्या तर एकदम जबरदस्त ब्लॉग होणार, कारण की उद्या सगळे आमचे प्लेयर येणार आहेत आणि मजेशीर होणार आहे. सो थोड्या वेळा भेटू. आज टी शर्टची वाटप पण आहे, ती पण दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळा. पण तोपर्यंत बाय. आता ते बघा तिकडं मॅच चालू झाली आहे, प्रॅक्टिस मॅच. सो तोपर्यंत भेटतो थोड्या वेळा. हळूहळू मित्रांनो ग्राउंड खाली झाले, सगळे आता आराम करायला गेलेत, तर उद्या उत्साह देतील. तिकडे टीम मीटिंग आहे. मी पण आता घरी चाललो आहे, तर घरी जाऊन मग 8 वाजता टी शर्ट वाटप करायचं आहे मार्कासोबत. बाकीचे खेळाडू येतील त्यावेळी. सो बघा ही माझी गाडी आहे आणि भेटतो आता थोड्या वेळा परत एकदा. टीमचं किटचं जर्सी वाटप चालू आहे. इकडं आमची जर्सी आणि त्याच्या साईडला आहे ट्रॅक पॅन्ट आणि पहिलं या साईडला मालक आणि इकडे खेळाडू. आता एकेकाच खेळाडूचा लिहिलं टी शर्ट दिलं जाईल. पहिला आहे विलास पाटील, नंतर नेक्स्ट जिके माई माझंच आहे. माही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. त्रिगाव वॉरियर्सचे कॅप्टन आणि संघ मालक बिज्जू. मालकाला जर्सी देण्यात आले. वॉरियर्सचे संघ मालक भाऊ कुंभार यांना जर्सी देताना विजय पेठ कप्तान. त्रिगाव वॉरियर्सचे सगळ्यात महागडे खेळाडू 4700 पॉईंट. पहिले याला ठोकणार, नंतर सगळ्यांनी ठोकणार. अनिकेत हजाम हे त्रिगाव वॉरियर्सचे सगळ्यात महागडे प्लेयर आलेले आहेत. खेळाडू आमच्या टीम मध्ये नसले तर यांचा पूर्ण पाठिंबा आमच्या लीगला आहे, आमच्या टीमला आहे. आणि एका साईडला आहे फिजिशियन कोच आणि एका साईडला आहे फिल्डिंग कोच. आणि हे तुम्हाला ओजस पॅकर्स आणि कल्पना कॅशो बरोबर दिसतीलच. सो मालकाला ते टी शर्ट प्रदान करतात. धन्यवाद साहेब, धन्यवाद. उद्या भेटू आपण. चला. भले भले गाजवलं आहे, त्यामुळे त्यांनी त्रिगावमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. लग्न अटेंड करायची काय वेगळीच मजा असते, ते पण सुद्धा दाखवलं आहे. सो ब्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तोपर्यंत बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्यापासून YSL चालू होते. बघ कुणाची टीम जिंकते. ही ओजस पॅकरचे टीम मेंबर सुरत पाटील, तिकडे स्वराज स्ट्रायकर्स आणि तिकडे लपून बसलेत ते कल्पना कॅशीचे प्लेयर. ते घाबरलेत आत्तापासून, कारण की त्याच्याने आमची पहिलीच मॅच आहे. ऋतिक काय म्हणणं आहे तुझं पहिल्या मॅचबद्दल? सध्या माझं म्हणणं काय नाही आहे, त्रिगाव वॉरियर्स आमच्याबरोबर हारणार हे फिक्स आहे. ओके ठीक आहे. या भ्रमला मी तुम्हाला व्हिडिओमध्येच दाखवेन तोडताना. चालेल, तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि इकडं स्वराज स्ट्रायकर्स पण आहे आणि इकडं ओजस पॅकर्स. बघू मित्रांनो कोण जिंकतंय. सगळ्यांना वाटते आपली टीम जिंकणार. शेवटी एक चॅम्पियन होणार, त्यामुळे निवांत. सो बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.